पंढरपुरात रात्री 12 वाजता एक धक्कादायक प्रसंग घडला। सगळं पंढरपूर शांत झोपलं होतं, पण अचानक एका महिलेचा फोन आला। महिलेने सांगितलं, रात्री 12:30 वाजता एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करतोय। त्या मुलाच्या हालचाली संशयास्पद होत्या। तो गेल्या 2 महिन्यापासून त्याच जागेवर रात्री 12 वाजता येऊन अभ्यास करायचा। माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या ठिकाणी मुलाची चौकशी करायला सुरुवात केली। सुरुवातीला तो मुलगा काहीच बोलला नाही, पण त्यानंतर त्या मुलानं जे सांगितलं ते ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा त्या मुलाला पोलिसांकडे नेण्यात आलं, तेव्हा तिथे जी धक्कादायक गोष्ट उघडकीस आली त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। एक मुलगा ज्याचं वय 16 वर्ष, तो दररोज रात्री 2 महिन्यापासून एका रस्त्याच्या कडेला अभ्यास करायचा। त्याच्या हालचाली संशयास्पद। सुरुवातीला काही लोकांना वाटलं अभ्यास करत असेल, पण महिलेने फोन केल्यानंतर त्याचं जे सत्य उघडकीस आलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चिंता पसरली आहे। जेव्हा त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आलं, त्यानंतर त्याला सेवाभावी संस्थानाच्या आश्रमात पाठवण्यात आलं। तेथील आश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी गोड बोलून त्याला काही प्रश्न विचारले आणि त्याच प्रश्नानंतर त्यांनी जे उत्तर दिलं ते आणखीनच भयानक होतं। तो मुलगा सुरुवातीपासून सगळं सांगायला लागला। तो म्हणाला, माझं वय 16 वर्ष, 2 महिन्यापासून मी पंढरपुरात आलो होतो। सकाळी 7 वाजता चंद्रभागेत आंघोळ करतो। दुपारचं जेवण तुकाराम भवन म्हणजे पंढरपुरात भक्तांसाठी जिथे जेवण मिळतं तिथे करतो। रात्रीचं जेवण भिक्षा मागून करतो आणि रात्री त्याच ठिकाणी येऊन अभ्यास करतो। एका महिलेचं बारीक लक्ष होतं, कारण की जो जिथे बसायचा तिथून एका महिलेचं घर जवळ होतं। त्या महिलेला दररोज पाहायचं, पण एक दिवस त्या महिलेला शंका आली। त्या महिलेनं फोन केला आणि अखेर त्या मुलाचं गुपित उघडकीस आलं। मग तो मुलगा तिथे का बसायचा? रात्री 12 वाजता तिथे तो अभ्यास का करायचा? पंढरपूरमध्ये तो का आला होता? त्याचे आई वडील नेमकं कुठले होते? तो घरी का राहत नव्हता? तो इथं का आला? एक अल्पवयीन मुलगा, तो इतकं कष्टाचं जीवन का जगतोय? मग त्याच्या काही डोक्यावर परिणाम झालेला आहे का, की दुसरंच काहीतरी सत्य आहे? मग या मुलाचं रहस्य काय होतं? पोलिसांनी पुढे तपास केला आणि त्यानंतर जे समोर आलं, जे 2 व्यक्ती समोर आले, त्याने आणखीनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली। मग काय होतं त्या मुलाचं सत्य? का एका मुलाच्या या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंता पसरली आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते। सगळं पंढरपूर शहर शांत झोपेत होतं, पण त्याच शांततेत एका फोनच्या रिंगने एका अधिकाऱ्याला जाग आली। तो फोन एका महिलेनं केला होता। एका सेवाभावी संस्थेमध्ये फोन करणारी ती महिला सामान्य होती, पण तिने दिलेली माहिती ही अतिशय धक्कादायक होती। एक मुलगा अंदाजे 15 ते 16 वर्षाचा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करतोय, तर तो आज नाही तर 2-2.5 महिन्यापासून करतोय, असं ती महिला फोनवर सांगत होती। रस्त्याच्या कडेला मुलगा अभ्यास करतोय म्हणजे तो विद्यार्थी असेल असं वाटत होतं, पण एक विद्यार्थी इतक्या लहान वयात बेवारस कसा काय झाला? मग त्याचे आई वडील कुठे आहे? त्याचं घर, आणि सगळ्यात महत्त्वाची प्रश्न की त्याच्यावर ही वेळ का आली? त्याला चंद्रभागेच्या थंड पाण्यात आंघोळ करून दिवसभर भीक मागून आपलं भविष्य का शोधावं लागतंय? या प्रश्नाची उत्तरं पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये समजणार होती, पण त्याही पलीकडे एक धक्कादायक सत्य उघडकीस येणार होतं, जेव्हा आश्रमाच्या माध्यमात त्याच्या खऱ्या आई वडिलांचा शोध लागणार होता। नंतर मामा काकांकडून जी माहिती समजणार होती त्याने संपूर्ण राज्याला धक्का बसणार होता। मग काय होतं त्या मुलाचं रहस्य? का संपूर्ण महाराष्ट्र आता हादरलाय? चला जाणून घेऊया त्या मुलाचं रहस्य। रात्रीचे 12 वाजलेले। पंढरपूर भक्तनिवास म्हणजे गाडगे महाराज चौक इथल्या एका मठातून एका महिलेचा फोन आला। त्यांनी सांगितलं की एक मुलगा इथे दररोज अभ्यास करतो, वय अगदी लहान दिसतंय, 15 ते 16 वर्षाचा असेल। याला घर असेल का नाही, काय विषय आहे? ही सुरुवात त्या घटनेची झाली। जे अधिकारी जे पंढरपूरच्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात त्यांना तो फोन आला होता। त्या अधिकारी ताबडतोब तिथे पोहोचले। तिथे आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला पाहिलं। त्या अधिकाऱ्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला। ते त्याच्याजवळ गेले। तिथे जवळपास 2 मिनिटं गेले तरी त्या मुलाचं लक्ष विचलित झालं नव्हतं। त्याचा अभ्यासातील समर्पण पाहून अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं। अखेर या मुलाच्या आयुष्याचा पट उलगडण्याआधी तो अधिकारी थेट त्याच्या शेजारी जाऊन बसला। अधिकारी म्हणाले, काय तुझं नाव? तेव्हा तो मुलगा म्हणाला, रोहन। रोहन नाव माझं। त्याने आपलं नाव सांगितलं। त्याच्या डोळ्यातली भीती बरंच काहीतरी सांगून जात होती, पण ही भीती नक्की कशाची होती? पोलिसांची, लोकांची, की स्वतःच्या नशिबाची? हे अजून उघडकीस होणार होतं। त्या अधिकाऱ्याने विचारलं, पूर्ण नाव काय बाळा तुझं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, रोहन विठ्ठल माने। अधिकारी म्हणाले, गाव कुठलं? रोहन म्हणाला, करकम। अधिकारी म्हणाले, करकम तर जवळच आहे, मग एवढ्या रात्री इथे बसून अभ्यास का करतोस? तुला घर नाही का? त्यावेळेस रोहनचा आवाज अगदी बारीक म्हणाला। तो म्हणाला, नाही, घर नाही, आई वडील वारलेत। अधिकारी म्हणाले, तुला सांभाळायला कोणी नाही का? रोहन म्हणाला, कोणी नाही।
हे शब्द त्या परिस्थितीचं गांभीर्य सांगून गेले. एका क्षणात अधिकाऱ्याला कळलं की हे प्रकरण साधं नाहीये. रोहन त्याच्या दप्तरातली पुस्तकं पाहिली तर ती 10वीची होती. अधिकारी म्हणाले, मग तू दिवसभर काय करतोस, राहतोस कुठे, शाळेत जातोस का? रोहन म्हणाला, सकाळी 6ला उठतो, चंद्रभागेत आंघोळ करतो, तुकाराम भवनला जेवण करतो, 12 वाजता शाळेत जातो. अधिकारी म्हणाले, पण शाळा सुटल्यावर रात्रीचे जेवणाचं कसं? रोहन म्हणाला, शाळा सुटल्यावर रस्त्यावर कुणाकडेही जेवण मागतो आणि मग इथे बसून अभ्यास करतो. अधिकारी म्हणाले, अरे बाबा, पण मग कटिंगला इतक्या खर्चाला पैसे कुठून आणतोस? रोहन खाली मान घालून म्हणाला, मी भिक्षा मागून आणतो. एका 10वीच्या मुलावर भीक मागण्याची पाळी का आली? शिक्षण पूर्ण करता याविषयी दुर्दैव मोठं काय असू शकतं? पण रोहन जे इथून पुढे सांगणार होता ते अतिशय धक्कादायक होतं. पोलिसांच्या चौकशीत आणखीन सत्य उघडकीस येणार होतं. अधिकारी म्हणाले, बघ रोहन, तुझं वय खूप कमी, तू एक विद्यार्थी, अशा बेवारस अवस्थेत तुझं राहणं धोकादायक. आपण एक काम करू, तुला पोलिसांकडे घेऊन जाऊया आणि मग त्यानंतर आश्रमात. आधी तो नको नको म्हणला, पण त्याला त्याच भीती दाखवली आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्याला पोलिसांकडे घेऊन गेले. अधिकारी म्हणाले, घर सोडून किती दिवस झाले? रोहन म्हणाले, 1 महिना. अधिकारी म्हणाले, 1 महिना, तुला तुझ्या घरचं कुणी शोधायला आलं नाही का? रोहन म्हणाला, नाही नाही. हे म्हणल्यावर उत्तर अतिशय धक्कादायक होतं. महिनाभर एक मुलगा बेपत्ता कसा? त्याला शोधण्याचा प्रयत्न कसा केला नाही? अखेर पोलीस व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक होतं. त्याला पोलिसांकडे नेण्यात आलं. पोलिसांनी थोडीफार माहिती काढली. पोलीस अधिकारी म्हणाले की त्याची मिसिंग केस दाखल आहे का, आम्ही हे तपासतो, तोपर्यंत त्याला तुम्ही तुमच्या आश्रमात ठेवू द्या. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, आम्ही तुम्हाला पत्र देतो. पोलिसांनी प्रक्रिया पूर्ण केली. रोहन तात्पुरता का होईना सुरक्षित हातांमध्ये गेला होता, पण त्याच्या मनातलं वादळ शमलं नव्हतं आणि आश्रमात गेल्यावर तो जे सांगणार होता त्याने सगळं महाराष्ट्र हादरणार होता. आता तो आश्रमात गेला, त्याला पाणी प्यायला दिलं, खायला दिलं आणि मग पुढे अधिकारी आश्रमातले त्याला विचारू लागले, तुझे आईवडील नाही आहेत, मग दुसरे कोणी नातेवाईक? तो मला काका काकी आहेत, मामा मामी आहेत, मग एवढे असताना तू रस्त्यावर का? तर तो म्हणतो, ते मारतात. कशामुळे? तर ते मला बिनकामाचं मारतात. तुझ्या आईवडिलांनंतर तेच तुझा आधार आहेत ना? पण तो म्हटला, मी रागाच्या भरात घर सोडला, असं तो म्हटला. पण आता सगळ्यांना वाटलं की त्याचे चुलते त्याला त्रास देत असतील म्हणून तो पळून आला. पण ही नाण्याची फक्त पहिली बाजू होती, कारण की दुसऱ्या दिवशी त्याचे 1-2 व्यक्ती तिथे येणार होते आणि ज्याने सगळं चित्र बदलणार होते. अधिकारी म्हणाले, रोहन बघ, तू सुरक्षित आहेत, तुझ्या चांगल्यासाठी तुला 2 शब्द कुणी बोललं तर त्याला त्या ठिकाणी तू सोडून यायला नाही पाहिजे. पण तो म्हणाला, मारहाणी मी पळून आलो. पण जेव्हा नाण्याची दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली तेव्हा अक्षरशः सगळीकडे हादरा बसला. रोहन जेव्हा दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याला न्यायला त्याचे आईवडील आले होते. सोशल मीडियाच्या ताकदीमुळे हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला, एका रात्रीत त्याच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला आणि 12 तासाच्या आत रोहनच्या घरच्यांना शोध लागला आणि त्याचे आईवडील समोर दिसल्यावर रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. अधिकाऱ्याने विचारलं, हा तर म्हणाला होता माझे आईवडील वारले. पण त्याचे वडील म्हणाले, साहेब, याला शाळा नको वाटते, पण हा घरी खोटं बोलतो, हा तुमच्याशी खोटं बोलला. त्याला आम्ही अभ्यास कर म्हणायचो, 10वीचं वर्ष आहे म्हणून तो घरी पळून आला होता. रोहनचं सत्य समोर आलं. ना त्याला त्याचे काका मारत होते, ना आईवडील वारले होते, पण आईवडील अभ्यास करायला लावतात म्हणून तो तिथून पळून आला होता. बिईंग ह्युमन पंढरपूर या सेवाभावी संस्थेनं त्यांचं समाजकार्य पूर्ण केलं. पण या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. रस्त्यावर दिसणारा प्रत्येक माणूस खरंच गरजू असतो का? पैसे देण्यापूर्वी, मदत करण्यापूर्वी आपण खात्री केली पाहिजे का? या घटनेतून एक सामाजिक संदेश स्पष्ट मिळतो. कुठे अशी बेवारस मुले दिसतात त्यांना पैसे देण्याऐवजी पोलिसांना माहिती द्या. पोलीस व्हेरिफिकेशनमुळे आजसारखे अनेक रोहन त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारची माहिती याच्यामधून समोर आली. अशा प्रकारची घटना तुमच्या भागात कधी घडली होती का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.